आगे बढ़ो आणि सुनीता शेट्टी संघर्ष करो। महिला काँग्रेस महावितरणाच्या खासगीकरणाविरोधात काँग्रेसचे आंदोलन। महावितरणाच्या खासगीकरणाविरोधात आज ठाणे शहर काँग्रेसच्या वतीने वागळे इस्टेट रोड नंबर 16 येथील महावितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले। हे आंदोलन ठाणे शहर जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। यावेळी सरकार विरोधात आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी केली। या देशामधील जनतेची गळचेपी सुरू आहे। विविध प्रकारच्या घटकांची गळचेपी सुरू आहे। मग तुम्ही बघाल शेतकरी बेहाल आहेत, पत्रकारांची गळचेपी सुरू आहे आणि आता नवीन प्रयोग म्हणून यांनी MSEBचं खाजगीकरण आणलेलं आहे महाराष्ट्रामध्ये। तुम्ही बघाल त्यांचे आमदार कॅन्टीनमध्ये MLA कॅन्टीनमध्ये कॅन्टीनवाल्याला मारतात, टॉवेल आणि चड्डी गँग याच्यावरती फिरतात। त्याच सरकारने हे खाजगीकरण आणलेलं आहे। MSEBचे 1 लाख कर्मचारी यामुळे बेघर होणार आहेत, बेरोजगार होणार आहेत। तसंच ठाणेकर जनतेला अडाणीची मीटर आणि अडाणीचा कारभार हातात घ्यावा लागणार आहे। अडाणी हा MSEBचा कारभार हातात घेणार आहे। पुढे जाऊन फक्त ठाणेकर जनतेवरतीच नव्हे तर या महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकरी वर्गावरती सुद्धा अन्याय होणार आहे। अडाणी हवाच्या सव्वा बिलं देणार आहे। ह्या महाराष्ट्राचं गुजरातीकरण करायला हे सरकार निघालेलं आहे। ठाणे आणि मुंबई महाराष्ट्रापासून तोडून गुजरातला जोडायचा यांचा हा कुटील डाव आहे। ही दोन जी माकडं आहेत, गुजराती माकडं अमित शहा आणि मोदी यांनी हा संपूर्ण देश या इतर 2 गुजराती माकडांना विकायला काढलेला आहे, ज्यांचं नाव अंबानी आणि अडाणी आहे। आणि आमची 3 माकडं महाराष्ट्रातली सरकार जे चालवत आहेत ती यांच्या मागे फरफटत चालली आहे। याचा निषेध म्हणून आणि MSEBच्या कर्मचाऱ्यांना एक पाठिंबा म्हणून MSEBच्या खाजगीकरणाच्या विरोधात आम्ही ठाणे काँग्रेस आंदोलन करतोय। चले जाओ आणि गो बॅक सायमन, गो बॅक अडाणी याची घोषणा आम्ही दिलेली आहे। हे आंदोलन आम्ही घेऊन संपूर्ण ठाणेभर जाणार आहोत आणि संपूर्ण ठाणे शहरामध्ये MSEBच्या विरोधात, आपलं खाजगीकरणाच्या विरोधात आम्ही सह्यांची मोहीम राबवणार। प्रत्येक गोष्टीचं कशा पद्धतीने खाजगीकरण चाललेलं आहे, पोर्ट असतील, एअरपोर्ट असतील, सर्व गोष्टी या अदानीला विकल्या जात आहेत। महावितरण ही सरकारी कंपनी आहे, त्यामुळे ती लोकांच्या नियंत्रणाखाली आहे। परंतु ज्यावेळी याचं खाजगीकरण होईल की लोकांचा अधिकार त्या ठिकाणी राहणार नाही। आणि आधीचा अनुभव बघता ज्याप्रमाणे मुंब्र्यामध्ये असेल, भिवंडीमध्ये असेल, ज्या पद्धतीने खाजगीकरण झालंय, टोरंटच्या माध्यमातून झालं असेल, अदानीच्या माध्यमातून झालेलं आहे, अक्षरशः लोकांच्या दरवाजामध्ये त्या ठिकाणी बाउन्सर्स उभे केले जात आहेत आणि भरमसाठ दर हे विजेचे या ठिकाणी वाढलेले आहेत आणि तशी वेळ या ठिकाणी येऊ नये। आणि दुसरी गोष्ट अशी की प्रीपेड मीटर की त्या वीज मंडळाच्या याच्यामध्येच कायद्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की कुठला मीटर बसवायचे, बसवून घेण्याचा अधिकार हा नागरिकांचा आहे, परंतु नागरिकांना तशा प्रकारचा अधिकार न देता डायरेक्ट जाऊन त्याचे मीटर त्या ठिकाणी बदलले जात आहेत। त्यामुळे जे MSEBच्या खाजगीकरणाच्या विरोधात आणि जे मीटर या ठिकाणी प्रीपेड मीटर त्या ठिकाणी लावले जातात त्याच्या विरोधात काँग्रेसने आज हे आंदोलन या ठिकाणी घेतलेलं आहे। SIP सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार? 15 वर्षांचा अनुभव असलेल्या 1700हून अधिक समाधानी ग्राहक आणि 50 कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा। SIP, SWP, म्युच्युअल फंड्स ने अधिक स्थैर्य मिळवा। 5100हून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास। आता तुमची वेळ। नाशिक, संगमनेर, जयपूर येथे मोफत सेमिनार। आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, NCDs अँड कॉर्पोरेट FDs। संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा।